विधान परिषदेसाठी उमेदवार देण्यासाठी आता काँग्रेसच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडते। विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत नेत्यांमध्ये चर्चाही सुरू झाली आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरे यांचं नाव निश्चित होता उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिल्यानं काँग्रेस देखील आपला एक उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात उतरवतोय। त्यामुळे विधान परिषदेसाठी उमेदवार देण्याच्या काँग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्या असून मुंबईमधल्या गांधी भवनात काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। उमेदवार कोण यावरती याच बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होईल। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे विधानसभा विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आणि इतर नेते या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। संदीप राजगावकर आपले प्रतिनिधी आपल्याला या बैठकीसंदर्भातले अधिकचे अपडेट देतील। संदीप, बैठकीमध्ये आतापर्यंत काय काय घडलंय, कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतो, कुणाच्या नावाची चर्चा आहे? गेल्या 20 मिनिटांपासून ही बैठक सुरू आहे। श्रद्धा, हर्षवर्धन सपकाळचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्यासह विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील या तिन्ही नेत्यांमध्ये ही बैठक सुरू आहे। प्रामुख्यानं पाहायला गेलं तर काल ज्या वेळेला शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष सपकाळ हे राजधानी दिल्लीमध्ये होते आणि तिथं त्यांनी काही पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्याची माहिती आहे आणि त्यानंतर काल रात्री ते मुंबईत परतलेले आहेत। आता आपल्याला माहिती आहे दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरायची मुदत आहे। पुढचे अवघे 4 तास शिल्लक आहेत आणि या 4 तासांमध्ये मोठ्या घडामोडी घडू शकतात। प्रामुख्यानं पाहायला गेलं तर अंबादास दानवे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने हीच भूमिका घेतली होती की आम्ही उमेदवार देणार आणि आता कोण उमेदवार द्यायचा याबाबतची देखील चर्चा सुरू आहे। मात्र दुसरीकडं महाविकास आघाडीमध्ये ही एक बिघाडी पाहायला मिळते, कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं अजूनही त्यांचा निर्णय जो आहे तो जाहीर केलेला नाही। त्यामुळं उमेदवार द्यायचा की नाही याबाबतची देखील जी प्राथमिक चर्चा आहे ती आताच्या या बैठकीमध्ये होऊ शकते आणि अजून कदाचित पुढची 15-20 मिनिटं ही बैठक चालेल। बैठक झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सपकाळ हे स्वतः माध्यमांसमोर येतील आणि जे काय आहे ते सांगतील। मात्र उमेदवार जरी द्यायचा झाला तर तो कुठला द्यायचा, कारण यापूर्वी पाहायला गेलं तर राज्यसभा निवडणुकीच्या वेळेला उमेदवार द्यायचा प्रयत्न केला गेला होता, मात्र ती जागा शरद पवार यांना गेली। दुसरीकडे बारामती निवडणुकीमध्ये देखील आपल्याला माहिती आहे की काँग्रेसनं भूमिका घेतली होती उमेदवार देण्याची, तिथं देखील त्यांना माघार घ्यावी लागली होती। त्यामुळे आत्ताची काँग्रेसची नेमकी काय भूमिका असणार हे बघणं महत्त्वाचं आहे। जर उमेदवाराची माघार घ्यायला लागली तर काँग्रेसला हा एक मोठा सेटबॅक म्हणावा लागेल की काँग्रेसनं तिसऱ्यांदा उमेदवार जो आहे तो मागं घ्यावा लागेल। मात्र शिवसेनेची जी भूमिका आहे, ठाकरेंची जी भूमिका आहे त्या भूमिकेवर काँग्रेसच्या हायकमांडनं देखील नाराजी व्यक्त केली आहे आणि जर उमेदवार माघार घ्यायचा असेल तर यामध्ये शरद पवारच मध्यस्थी खरं तर करू शकतात। मात्र आत्ता काँग्रेस नेत्यांमध्ये जी बैठक चालू आहे त्या बैठकीमधूनच निर्णय होणारा उमेदवार द्यायचा की नाही आणि द्यायचा झाला तर तो कोण उमेदवार द्यायचा याबाबतची जी सगळी अंतिम निर्णय जो आहे तो आता गांधी भवनमध्ये सुरू असल्या या बैठकीमध्येच होणार आहे। नक्की संदीप, त्यामुळे आता बैठकीमध्ये खलबतं सुरू आहेत। नक्की काँग्रेस काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं असेल। या सगळ्या घडामोडींसंदर्भातले अपडेट तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू। धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीसाठी।